तर मागे मी तुम्हाला उज्जैनचा व्लॉग आम्ही शेअर केला होता. संपूर्ण बर्गे कुटुंब आम्ही उज्जैनला गेलेलो. आता ह्या वेळेला सुद्धा हे संपूर्ण कुटुंब नाही, यातली अर्धी माणसं अजून ह्या पिकनिकला त्यांच्या काही कामांमुळे ते जॉइन नाही करू शकले. पण आता तुम्हाला लक्षात येईल की बर्गे कुटुंब म्हणजे किती सगळं असं मजा मस्ती आणि कुठे-कुठे केओस आणि कुठे-कुठे मग त्यांना कृतज्ञता पण असते आपल्या कुटुंबाबद्दल. आणि हे आम्ही खूप एन्जॉय केलंय. हार्डली 1 दिवस आणि 1 रात्र आम्ही कोकणामध्ये होतो. अख्खा संपूर्ण दिवस आमचा प्रवासात गेला. जे नॉन-व्हेज खाणारे होते त्यांनी मच्छी वगैरे सगळं भरपूर हाणलेलं आहे आणि जे माझ्यासारखे व्हेज होते त्यांनी आम्ही सगळ्यांनी आंबोळ्या आणि मोदकवरती ताव मारलेला आहे आणि खाणे, गप्पा मारणे आणि झोपणे हे एवढेच उद्योग आम्ही संपूर्ण 1 दिवस आणि 1 रात्र करत आलो आणि तुम्ही आता पुढे बघा. मी मध्ये-मध्ये व्हॉईस ओव्हर नाही टाकणार, पण तुम्ही स्वतः बघा किती छान वाटेल. काय वाटतं आजची पिकनिक कशी वाटते? आजची पिकनिक खूप एक्साइटेड आहे आम्ही सगळे. का बरं? परत एकदा आम्ही कोकणला चाललोय. कशामुळे? एक आता फॅमिली गेट टुगेदर असतं अशा गेट टुगेदर मुळे आणि फॅमिली पिकनिकचे निर्माते आबा संयोजक आहेत. काय कसं वाटतंय? काय मस्त वाटतंय. फॅमिली गेट टुगेदर पुन्हा एकदा आलेला आहे. पुन्हा एकदा कोकणात उतरायचे. पुन्हा एकदा कोकणात उतरायचं. यावेळेस व्यवस्थित मस्त नुसतं फिरायचं, एन्जॉय करायचं, बीच मस्त. हा बघा, हा आमचा छोटा दिसत नाही ती. परी पण वेळ नाही चला. या सगळ्यांनी या. हनी सिंगचे कार्यकर्ते गाडी फक्त 10 मिनिटं थांबणार आहे. सगळ्यांनी 4 नाश्ता करून लगेच या. परत सगळे जाग्यावर आता मगाशी अतुलने म्हटल्यासारखं गाडी फक्त 10 मिनिटं थांबली तरी छोटासा आम्ही ब्रेक रिटकवली गावामध्ये घेतला होता. साताऱ्यावरून कोकणात जाताना एक रिटकवली गाव आम्हाला वाटेत लागतं. तर तिकडे आम्ही थोडंसं पाय मोकळे करायला उतरलो कारण की खूपच लांबचा प्रवास वाटला. नंतर पुन्हा आम्ही काही तासांनी एका हॉटेलवरती उतरलो आणि तिथे आम्ही खूप मनसोक्त लंच केला आणि सगळ्यांचं असं छानपैकी जेवण वगैरे झाल्यावर तुम्हाला एक सांगू का? आम्ही तिकडे त्याला काय म्हणतात सोलकढी. सोलकढी आम्ही तिकडे कोकणामध्ये जाऊन भरपूर म्हणजे खूप चांगल्या पद्धतीची आम्हाला ह्या हॉटेलमध्ये मिळाली आणि आम्ही सगळ्यांनी खूप ती सोलकढी वगैरे एन्जॉय केली आणि बाकीचं हे सगळं जेवणसुद्धा एन्जॉय केलं. याच हॉटेलच्या मागे एक गार्डन आहे. आता तुम्ही बघा हे सगळ्यांनी कसे लहान मुलांसारखे वागतात. खेळ ना. बापरे, हा आताच प्रेग्नेंट झाला. अरे खेळ ना. हे हाण ना त्याला 1 2 3. मग पुन्हा प्रवासाला सुरुवात झाली. वाटेत आम्हाला एक आंब्याची झाडं मिळाली आणि त्या आंब्याच्या झाडावरून आम्ही सगळ्यांनी आता आंबे तोडायला लागलो आहोत. आम्ही खूप थकलो होतो. हा खूप लांबचा प्रवास वाटला होता 4 तासांचा. दाखव. बोल. 2 आंबे मी स्वतः पाडलेत दगड मारून. एक काकाने पाडला आणि एक मी. काका तुम्ही किती पाडले? मी 3 पाडले. आणि फायनली आम्ही आमच्या आवडत्या हॉटेलच्या इथे उतरलो आणि हा हॉटेलचा ॲम्बियन्स इतका छान रिलॅक्सिंग असा होता. आम्ही म्हणजे खूप कमी वेळामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या. माझी एक चुलत बहीण आहे मनाली बर्गे.
आम्ही दोघींनी मिळून आता कोकण ट्रिप कशी सक्सेसफुल केली नाही याचा एक वेगळा व्लॉग बनवू, पण तोपर्यंत आमच्या ह्या गप्पा एका रात्रीच्या. नमस्कार मंडळी. फिश खाल्ले का? आवडले का? फिश आवडले का सगळ्यांना? आणखी उद्या खायचे का? उद्या जर खायचे असतील तर आज आपल्याला परत ते सगळे मगाशी फिश खाल्लेले जिरवायचे. 12-1 पर्यंत आपल्याला मस्त मज्जा करायचे. प्रत्येक जण आपल्या आवडीची कला इकडे करून दाखवेल, काही करून दाखवेल जे त्यांना आवडतं ते. चालेल. आता पहिलं कोण करणार? पहिले मी सुरुवात करतो. अतुल सुरुवात करेल. अतुल सर काय म्हणणार तू आम्हाला सांग. मी एक भक्तीपर गाणं. बर अतुल भक्ती संगीत एक म्हणणार आहे गाणं. हॅलो. टाळ्या वाजवा. एकदम फर्स्ट टाइम मी एक आता गाणं ट्राय करतोय. पप्पांचं पासून थोडं प्रेरणा घेतोय आणि एक विठ्ठलाचं गीत माझं बघू कसं होतंय. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू आई. हा करावं. विठ्ठला धाव पावरे, विठ्ठला धाव पावरे, गाव रूप दे सावळे, विठ्ठला गाव रूप दे सावळे. जड झाले लोचन एकदा दर्शन, जड झाले लोचन एकदा दर्शन. कार्यक्रमाला रंगत आणली. त्याला सर्वांनी सुरुवात करा. आता अभिचा नंबर. आता अभि काही करून दाखवणार आहे. हे गाणीच बोला. काही धीराज, तू शहाणा उत्तम बाबा. शेती, मध्यम व्यापार, उच्च दर्जा शिक्षणाचा. विजयरावांचं नाव घेते. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असावा. विचार केलेला की मी डान्स करेल बसून, पण नंतर मी म्हटलं की नाही, मी सेकंड ऑप्शन चूज करते पार्टनर बद्दल पॉझिटिव्ह गोष्टी बोलायला. फर्स्ट गोष्ट ना, मी जास्त ओव्हर थिंकर आहे. मी प्रत्येक गोष्टीचा वर्स्ट आणि बेस्ट विचार करते, पण ना हे आहेत ना ते एकदम चल चिल होईल. म्हणजे असं कसं होतं, कसं होईल, कारण देव अशीच जोडी बनवतो. होईल. अपोजिट हा, ही गोष्ट माझं ओव्हर थिंकिंग तो खूप लाईट. कमी आहे. आणि मी खूप जास्त हायपर होते. मला ही गोष्ट अशी पाहिजे होती, अशी झाली. ती गोष्ट काही विचार नसतो करायचा, फक्त करायचा असतो. होता बघून घेऊ. हा ऍटिट्यूड माझ्यात नव्हता, तो 50% चेंज झालाय. छान मस्त. आणि सेकंड गोष्ट म्हणजे ना, मी खूप गोष्टी एकाच वेळी, मला खूप गोष्टी पाहिजे असतात ना, मग त्यावेळेस हे नाही, ह्यावेळेस तू हे कर. म्हणजे खूप गोष्टीमध्ये जसं मी ह्याच्यामध्ये केमिस्ट्री बद्दल वगैरे खोललं ना, चॅनल्स वगैरे, त्याच्याबद्दल पण मला खूप सपोर्ट भेटलेला प्रत्येक गोष्टीत. हा तू कर, मग मी बघतो. त्याबद्दल थँक्यू. छान मस्त. आतुल रडायला लागलाय. एवढं चांगला आतुल रडायला लागलाय. आता अतुलची प्रतिक्रिया आहे का? काय प्रतिक्रिया आता? बायकोच्या बोलण्यावर अतुल हॅपी आहे ती, घर चांगलं सांभाळते. हो, अरे तुम्ही स्टार्ट करा, बोला. चुकून लागलं. माझा सुवासचा नंबर. आता पुढच्या वर्षी सुवास बोलणार. तुम्ही मला करणार तर मी कॅरम करणार. आता आपल्याला अमर बर्गे. नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए, ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई साथी हो, प्यार दिल की बुझा जाए. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए. नाईस व्हेरी नाईस. म्हणजे प्रियंकाच्या बद्दल मी सांगतो. म्हणजे एक परिस्थिती अशी आली होती की इश्यूसाठी चालू होतं आमचं, कसं करायचं काय करायचं. तर शेवटी जेवढा वेळ देत नाही तेवढा जास्त वेळ ही देते.
त्यामुळे जे सगळं क्रेडिटचे इश्यूज आहे ते सगळं तिचं आहे. वा 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 तिने त्याच्यासाठी जॉब सॅक्रिफाईस केला, खूप सगळं मोठं आहे, sacrifice खूप केलं. कारण नॉर्मली कोण करत नाही या जनरेशनच्या मुली, खरंय स्टील तिने केलं. सो ग्रेट, थँक्यू. हा प्राऊड ऑफ ऑक्टोबर 5 त्यावेळी आमची पिकनिक निघाली होती उज्जैनला. त्यावेळचा तो कठीण प्रसंग खूप आठवतो मला. माझा मुलगा अतुल आणि सायली, माझी बॅगच राहिली होती. ते असे धावत गेले ना, तो प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. असे बाळपाळ गेले आणि माझी ती बॅग घेऊन आले. तो खूप मोठा किस्सा झाला. आणि मग मला तर वाटलं आता आमचं दर्शन होतंय की नाही, दर्शन होतंय की नाही, ट्रेन मिस होती की काय, ट्रेन मिस होते की काय. पण हे सगळं मार्गी लागलं. शेवटी माझ्या आई वडिलांची पुण्याई होती ना, मला खूप मनांतर सद्गुरूंची पण पुण्याई होती. माझा पुतण्या म्हणतो सद्गुरूंची पुण्याई होती. सद्गुरूंची कृपा असते, पुण्याही नाही. असं सगळं मार्गी लागलं. मोठी मुलगी खूप नाराज झाली. आमचे 4 नंबरचे दिल खूप बडा करायला लागले. त्यांना खूप असं म्हणजे मग तो पुतण्या पण माझा सुहास म्हणून तो पण खूप टेन्शन मध्ये होता बिचारा. मग सगळे असं धावत पडत आम्ही सगळे गेले. सगळं मार्गी लागलं आणि ते दर्शन खूप छान झालं. असा तो प्रसंग मी कधी नाही विसरणार. बोलायची तुझी आता मी सांगते धन्यती जिजाऊ माता जिने घडवले छत्रपती त्रिलोकनाथ साकेपती त्यांनी त्यांची सौभाग्य वा वा भाग्यवती. पुढे घे माझ्या आठवणी म्हणजे मी घरी आले तरी कोणी मला विसरत, आम्हाला तिघींनाही कुणी विसरत नाही. सगळे काही कार्यक्रम असतात तरी बोलवतात, प्रेमानं सगळं आमचं करतात. यातच आम्हाला बघू लागलं आहे. बाकी मी काय बोलणार. एवढी आठवण आम्हाला पुष्कळ आहे. आणि कधीही जायला आले समजा आम्ही आलो तिघीही आलो तरी तिघींचेही प्रेमानं सगळं सगळे माझ्या भाऊ पण चांगले आहेत, भाषा चांगले आहेत, भाषे चांगले, आई वडिलांच्या पाठीमागा माझं सगळं आमच्या तिघींनाही करतात, बघतात. सगळे म्हणतात आई वडिलांच्या नंतर कोण नाही विचारत, पण मला विचारतात. सहज जरी निघाली तरी आम्हाला बोलवतात. मागे पाठी उभे असतात, विचारतात, बोलतात. सगळं माझं काय असं दुःख ते मला मी त्यांच्या पुढे व्यक्त करते. बाकी काय झालं. छान छान तुम्हा सगळ्यांना लक्षात आलं असेल की सगळ्या शेवटी सगळ्यांनी एकमेकांबद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त केली. व्यक्त होणं महत्त्वाचं आहे. भरपूर मोठं कुटुंब असून उपयोग नाही. त्या कुटुंबाबद्दल प्रत्येकाला एकमेकांबद्दल खूप छान वाटणं गरजेचं आहे. आणि यासाठी ह्या अशा पिकनिक वगैरे सहल वगैरे काढणं हे गरजेचं असतं. थँक्यू. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.